नमस्कार. शुभ विवाह या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये जबरदस्त असा ट्विस्ट येणार आहे. तर आपण बघितलं इथे भूमी आता घर सोडून जायला निघालेली असते, कारण भानुशालीने तिला सांगितलेलं असतं की नोकरी करायची आता गरज नाही आहे, तुमच्या घरातला सगळं खर्च मी करेन, पण आता तुम्ही तिथे महाजनांच्या इथे जाऊन नोकरी नाही करायची. तेव्हा इथे भूमी आता घर सोडून जात असते, तेव्हा आकाश तिला थांबवण्याचा प्रयत्न करत असतो, पण भूमी काही थांबत नाही. ती म्हणत असते की माझा होणारा नवरा माझी वाट बघत असेल. तर इथे भूमीला आता वाटत असतं की तिच्यामुळे आकाश आणि वेदांगीमध्ये गैरसमज निर्माण होत आहेत, त्यांचं रिलेशनशिप स्पॉईल होतं आहे असं भूमीला वाटत असतं, आणि म्हणूनच तिने घाई गडबडीमध्ये आता भानुशालीबरोबर लग्न करण्याचा निर्णय हा घेतलेला असतो. पण इथे आता आकाशला असं वाटत असतं की भूमीला खरोखर भानुशालीबरोबर लग्न करायचे की काय. पण आता आकाशला कळलेलं असतं की इथे भानुशालीने आणि निलांबरीने दोघांनी मिळून भूमीला भरीस पाडलेलं असतं, तिला जबरदस्तीने लग्नासाठी होकार द्यायला लावलेला असतो, आणि त्याबद्दल माधव काकांना सुद्धा काही माहिती नसतं हे आकाशला कळलेलं असतं. तेव्हा आकाश आणि माधव काका आता दोघंजण एक टीममध्ये तर असतातच. दोघंजण आता एकमेकांना म्हणतात की आपण काही करून भानुशालीचं हे चित्र आणि त्याचं हे खरं सत्य आणि त्याचबरोबर निलांबरीचं सुद्धा हा खोटारडेपणा आपण आता भूमीच्या समोर आणायचा. भूमीला हे सांगायचं की तो भानुशाली आणि निलांबरी दोघांनी मिळून जबरदस्तीने तिला होकार द्यायला लावलेला असतो, तुम्हाला त्या लग्नाबद्दल काहीच माहिती नाही असं आकाश आता माधव काकांना भूमीला सांगायला सांगतो. तेव्हा इथे माधव काका म्हणतात ठीक आहे, भूमी इथे आली की मी तिच्याबरोबर सगळं काही सविस्तरपणे बोलून घेतो. तेव्हा इथे भूमी आता घरी आल्यानंतर माधव काका आता भूमीला समजावतात, आणि त्याच्यामध्ये आकाशसुद्धा माधव काकांची मदत ही करतच असतो. ज्या पद्धतीने निलांबरीने इथे भूमीला त्रास दिलेला असतो, तिचे कान भरलेले असतात, त्याच पद्धतीने माधव काका आता भूमीला सांगत असतात की निलांबरी तिच्याबरोबर कसं खोटं बोलली, आणि भानुशालीसुद्धा, कारण त्यांना त्या दोघांनीही काही सांगितलेलं नसतं असं आता माधव काका भूमीला सांगणार असतात. तर इथे आकाशने आपली सगळी प्रॉपर्टी इथे रागिनीच्या नावावरती केलेली असते. पॉवर ऑफ अटर्नीच्या पेपरवरती आकाशने साईन केलेली असते. रागिनी अभिला म्हणालेली असते की ही सगळी प्रॉपर्टी एकदा का माझी झाली की ऑफिसमध्ये तुला मी चांगल्या पदावरती कामालासुद्धा ठेवेन. आता तू साधा अकाउंटंट आहेस, पण तुला तुझ्या पहिल्याची पदवी मी तुला देईन असं इथे रागिनी म्हणालेली असते, आणि तुझा पगारसुद्धा तुला मी वाढवून देईन. पण आता रागिनी तसं काहीच करत नसते. रागिनीने आपल्या स्वार्थासाठी राजा काकांना सुद्धा जेलमध्ये ठेवलेलं असतं, आणि ती अभिचा सुद्धा पुरेपूर फायदा करूनच घेत असते. तेव्हा इथे आता रागिनी स्वतःचा स्वार्थ साधण्यासाठी आपल्या स्वतःच्या नवऱ्याला जर जेलमध्ये टाकू शकते, तर ती मुलाला का टाकू शकत नाही, त्याला ती का फसवू शकत नाही असं पौर्णिमा अभिला सांगत असते. तेव्हा अभि आता पौर्णिमाच्या सांगण्यावरून आता आकाशची साथ द्यायचं ठरवतो. तो म्हणत असतो की ही प्रॉपर्टी जर आकाशजवळ राहिली तर आपण त्याला फसवून ही स्वतःच्या नावावरती करून घेऊ शकतो, पण आई ही प्रॉपर्टी कधीच माझ्या नावावरती करणार नाही, त्यातला मला काहीही ती देणार नाही आहे असं अभि आता पौर्णिमाला म्हणतो. पौर्णिमाचं ऐकून तो आता एक खूप मोठा प्लॅन करतो. रागिनीलाच तिच्या प्लॅनमध्ये कसं फसवता येईल त्यासाठी तो प्रयत्न करत असतो. तर इथे आकाश आणि माधव काका दोघंजणं मिळून आता भूमीला समजावत असतात, आणि आता भानुशालीबरोबर ठरलेलं लग्न मोडण्यासाठी दोघेही प्रयत्न करत असतात, आणि शेवटीला भूमीचं भानुशालीबरोबर ठरलेलं लग्न हे मोडूनच टाकतात. आणि त्याचबरोबर इथे अभि आता एक प्लॅन करतो. आता इथे इन्स्पेक्टर गायकवाड जे असतात त्यांच्याकडे आता एक व्हिडिओ जातो. त्या व्हिडिओमध्ये इथे रागिनी तांडेलला भेटायला गेलेली असते, त्याची क्लिप त्याने आता इन्स्पेक्टर यांच्या मोबाईलला पाठवलेली असते. तेव्हा CBIकडे ही केस गेलेली असते, त्यामुळे आता CBIकडे तो व्हिडिओ गेलेला असतो ज्याच्यामध्ये रागिनी तांडेलला भेटायला गेले आणि त्याला पैसेसुद्धा देते. हा व्हिडिओ आता जेव्हा त्या लोकांना दिसतो तेव्हा सगळ्यांच्या लक्षात येतं की या सगळ्याच्या मागे रागिनी आहे, आणि तेव्हा राजा काकांना आता जे काही अरेस्ट केलेलं असतं त्यांना सोडून देतात, आणि रागिनीची रवानगी आता जेलमध्ये होणार असते चौकशीसाठी. तर इकडे आता हे सगळं प्रकरण कसं काय घडतं, आणि त्याच्यातून आता इथे भूमी कसं काय स्वतःला सावरते आणि इथे भानुशालीबरोबर आपलं ठरलेलं लग्न मोडते, ते आपण सविस्तरपणे आजच्या भागामध्ये बघणारच आहोत. तर इथे माधव काका भूमी आता घरी आल्यानंतर तिला विचारतात की भूमी, तू या लग्नाला होकार कसा काय दिलास. तेव्हा भूमी म्हणते की बाबा, मला भानुशालींनी लग्नासाठी प्रपोज केलं होतं, ते मी तुम्हाला सांगितलं होतं ना, आईला सांगितलं होतं तुम्हाला सांगायला.
तेव्हा इथे माधव काका म्हणत असतात की भूमी, तुला भानुशाली आणि निलांबरीने फसवलेलं आहे. तू लग्नासाठी होकार देणार आहेस याबद्दल मला माहिती तर नव्हतंच, पण तुला भानुशाली यांनी लग्नासाठी प्रपोज केले याबद्दल सुद्धा मला काहीही माहिती नव्हतं. तेव्हा माधव काका म्हणतात, तो भानुशाली चांगला माणूस नाही आहे, तो तुला फसवतोय. तुझ्याबरोबर गोड गोड बोलून त्याला तुझ्याबरोबर का लग्न करायचं आहे मला कळत नाही आहे. तेव्हा इथे भूमी म्हणते, म्हणजे आईने तुम्हाला सांगितलं नाही का? तुम्ही म्हणाला नाहीत का आईला की मी त्यांना होकार द्यायला हवा आहे म्हणून? तुम्ही तर माझ्या लग्नाचं टेन्शन घेतलं होतं ना. तेव्हा इथे आता काका म्हणत असतात, हे सगळं खोटं आहे. उलट मी तुला कधीच म्हणणार नाही की त्यांच्याबरोबर लग्न कर म्हणून. तेव्हा इथे माधव काका म्हणतात की भूमी, अगं गेल्या काही वर्षांमध्ये किती काय काय घडून गेले तुला काहीच आठवत नाही आहे का गं? कधीतरी शांतपणे बस आणि गेल्या वर्षांमध्ये तू काय काय गमावलेस आणि काय काय कमावलेस हे सगळं तू जरा आठव. तुला काही आठवतंय का याचा जरा तू विचार कर. तेव्हा भूमी म्हणत असते, पण बाबा मला तर काहीच आठवत नाही आहे, मी सगळं विसरली आहे ना. तेव्हा माधव काका म्हणतात, पण जर आठवलंच तर बरं होईल, कारण खूपच जास्त मौल्यवान तुझ्या हातातून निसटून जाते की काय असं मला वाटतंय. तेव्हा इथे माधव काका म्हणतात की भूमी, मला निलांबरी आणि भानुशाली यांनी काही सांगितलेलं नाही आहे. त्यांनी कधी माझ्याबरोबर हा विषयसुद्धा काढला नाही आहे की त्यांनी तुला लग्नासाठी मागणी घातलेली आहे. तेव्हा दोघांनी मिळून तुझी फसवणूक केली आहे. तेव्हा तू या लग्नाला होकार देऊ नकोस. जर तुला तुझ्या बाबांचं ऐकायचं असेल तर माझी तरी इच्छा हीच आहे की तू त्या भानुशाली बरोबर लग्न करू नकोस. मी तुला हेच सांगेन. तेव्हा इथे भूमी आता गेल्या वर्षाचा आठवण्याचा प्रयत्न करत असते. तेव्हा तिला थोडं थोडं तिच्या आयुष्यामध्ये जे काही घडून गेले म्हणजे आकाशबरोबरचं लग्न या गोष्टी तिला आठवत असतात आणि तेवढ्यातच ती आता भानावरती आलेली असते. त्यानंतर इथे रागिनी आता खूपच जास्त उड्या मारत असते, कारण भूमी घर सोडून गेलेली असते. तिला असं वाटतं की आता मी सुटले, आता तांडेल प्रकरणामधून सुद्धा ती सुटलेली आहे आणि आता भूमीसुद्धा घर सोडून गेली म्हणजे आकाश आता वेडापिसा होणार आणि सगळी प्रॉपर्टी तिच्या घशात जाणार असं तिला वाटत असतं. तेव्हा इथे अभि आणि पौर्णिमा आता एकमेकांच्या तोंडाकडे बघत असतात, कारण रागिनी अभिला अजिबातच विचारत नसते, त्याला भाव देत नसते, त्याला अजिबातच प्रॉफिट झाला तर त्यातलं काहीही देत नसल्यामुळे अभिचा राग आता अनावर झालेला असतो आणि तो आता विचार करतो की काही करून आकाशच्या समोर आता आईचं सत्य आणायचं. बाबांना किती दिवस तिने जेलमध्ये ठेवले स्वतःच्या स्वार्थासाठी, म्हणजे बाबासुद्धा सुटतील आणि आईला तिच्या गुन्ह्याची शिक्षासुद्धा मिळेल आणि आकाशने तिच्या नावावरती जी पॉवर ऑफ अटर्नी केलेली आहे ती सुद्धा तिच्याकडून काढून घेईल असा अभिने आता प्लॅन केलेला असतो. तेव्हा तो म्हणतो की आईला आता मीच फसवतो, जसं तिने बाबांना या प्रकरणामध्ये फसवलेलं आहे. तेव्हा इथे रागिनी जेव्हा तांडेला भेटायला गेलेली असते, त्याला पैसे द्यायला गेलेले असते, तेव्हा अभिने आपल्या मोबाईलमध्ये एक व्हिडिओ काढलेला असतो. तेव्हा आता अभि विचार करतो की हा व्हिडिओ जर मी आकाशला दाखवला तर याच्यामध्ये मी सुद्धा अडकेन. तेव्हा आता एक वेगळं सिम कार्ड घेऊन आणि एका वेगळ्याच मोबाईलमध्ये ती पाठवून त्या मोबाईलवरून दुसऱ्या मोबाईलवरून तो व्हिडिओ इन्स्पेक्टर साहेबांना आता पाठवलेला असतो. इन्स्पेक्टर गायकवाड यांच्या मोबाईलला तो व्हिडिओ गेलेला असतो. तेव्हा तो व्हिडिओ बघितल्यानंतर तांडेल बरोबर रागिनी बोलते, त्याला पैसे देते, धमकी देते, हे सगळं त्याच्यामध्ये रेकॉर्ड झालेलं असतं. तेव्हा इथे आता गायकवाड सरांच्या लक्षात आलेलं असतं की हे सगळं रागिनीने केले. गायकवाड आता इथे आकाशला फोन करतात आणि सगळं काही सांगतात. घरी आल्यानंतर तो व्हिडिओसुद्धा आकाशला दाखवतात. तेव्हा आकाशला खूप मोठा धक्का बसतो. तो म्हणत असतो की तू हे सगळं करशील या गोष्टीवरती माझा विश्वासच बसत नाही आहे. तेव्हा इथे आता राजा काकांना तर आता जेलमधून सोडलेलं असतं, कारण त्यांची काहीही चुकी नसते. पण इथे रागिनी म्हणत असते की हे सगळं काय आहे, मला फसवण्याचा कुणाचा तरी डाव आहे. तेव्हा इथे इन्स्पेक्टर साहेब म्हणतात की हे बघा, तुम्हाला चौकशीसाठी तरी आता जेलमध्ये यावंच लागणार आहे. तेव्हा रागिनी आता पूर्णपणे घाबरून गेलेली असते. तिच्या भ्रमाचा फुगा आता फोडलेला असतो. त्याचबरोबर इथे रागिनीचं सत्य आता आकाशला आणि इथे अख्ख्या पोलीस टीमला कळलेलं असतं आणि तर इथे भूमीने भानुशाली बरोबर ठरलेलं लग्नसुद्धा आता मोडलेलं असतं, कारण माधव काका आणि आकाश दोघांनी मिळून भानुशालीचं सत्य आणि निलंबरीचं सत्य भूमीला सांगितलेलं असतं. तेव्हा आपली फसवणूक झाली असं भूमीला वाटतं आणि ती ठरलेलं लग्न आता लगेचच मोडून टाकते. तेव्हा भूमी म्हणत असते की माझ्या आयुष्यामध्ये गेल्या वर्षी असं काय घडून गेलं असेल, बाबा काय म्हणाले की काहीतरी मौल्यवान माझ्या हातातून निसटून चालले, असा विचार आता भूमी करत असते आणि मागचं सगळं आठवण्याचा प्रयत्न भूमी आता करत असते.